हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूया मस्तपैकी कोळंबी रस्सा। त्यासाठी मी इथे घेतलं आहे कोथिंबीर, आलं, लसूण चांगलं भाजून घेतलं आहे। सुकं खोबरं, ओलं खोबरं आणि कांदा हे सुद्धा मी भाजून घेतलं आहे। सर्वात आधी मी कोथिंबीर, आलं, लसूण वाटून घेतलं छोट्या मिक्सरला आणि नंतर मी ओला नारळ, खोबरं आणि कांदा हे 3 वस्तू वाटून घेतल्या मिक्सरला। हे सगळ्या वस्तू मी भाजून घेतल्या होत्या। आता इथे मी कोळंबी मॅरिनेशनला ठेवते आहे। त्यासाठी मी इथे कोळंबी घेतली, साफ करून घेतली। त्यानंतर त्याच्यामध्ये मी कोकम आगळ टाकलं आणि नंतर मीठ टाकलं थोडंसं, कारण कोकम आगळमध्ये पण मीठ असतं। आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। अर्धा तास आपल्याला ही कोळंबी अशीच ठेवायची आहे। अर्धा तासानंतर मी थोडंसं तेल टाकून हे कोळंबी थोडीशी फ्राय करून बाजूला काढून घेतली। थोडीशी फ्राय करायची म्हणजे त्याच्यातला जो वशाट असतो तो निघून जातो। आता जास्तीचं तेल टाकून त्याच कढईमध्ये जास्तीचं तेल टाकून मी पहिलं कोथिंबीर, आलं, लसूण पेस्ट टाकली। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलं। आता आपण टाकूया कांदा लसूण मसाला 2 चमचे, चांगलं फ्राय करूया। नंतर टाकूया लाल तिखट, तुमच्या आवडीनुसार लाल तिखट आणि लाल गरम मसाला, अशा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या। आता मी इथे घालणार आहे खोबऱ्याचं वाटण। खोबऱ्याचं वाटण म्हणजे आपलं ओलं, सुकं आणि कांदा असं वाटण आपण इथे टाकलं आहे। चांगली फाईन पेस्ट करा। आता चांगल्या प्रकारे मिक्स करा। तेल सुटूस तर आपल्याला हे वाटण चांगल्या प्रकारे परतायचं आहे। मला थोडासा मसाला कमी वाटला म्हणून मी थोडासा परत टाकला। आता हे आपल्याला मीठ टाकून चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं। झाकण लावून परतून घ्या म्हणजे तेल सुटायला मदत होईल। बघा, थोडंसं तेल सुटायला लागलंय। आता यामध्ये जे आपण कोळंब्या थोड्याशा तेलात परतून घेतल्या होत्या त्या टाकायच्या आणि चांगलं हलवून घ्यायचं। आता मिक्सरचं पाणी टाकून मी आपल्याला आवश्यकतेनुसार जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी टाकलं आहे। हे बघा, मिक्सर जेवढं वाटण होतं त्यामध्ये ते पाणी टाकून थोडंसं मला दाटसर वाटलं म्हणून मी अजून थोडंसं पाणी घातलं। आता आपण याच्यामध्ये कोकम आगळ घालूया। तुम्हाला जसं आंबट हवं आहे तसं कोकम आगळ घाला। मी इथे 3 ते 4 चमचे कोकम आगळ घातला आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून 1-2 चांगली उकळी आणून आपला कोळंबी रस्सा गरमागरम रेडी आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब। हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघूया मस्तपैकी कोळंबी रस्सा।